नमस्कार. आपण ऐकतोय डॉक्टर कुमुत्ते गोसावी लिखित संत एकनाथ विरचित भावार्थ रामायण एक भावलय. आज आपण ऐकणार आहोत भाग दुसरा. आधीच रम्य रामायण वरी हे रसाळ निरूपण. कथा नवे ब्रह्मपूर्ण सुखी पूर्ण आम्हा केले. रामायणातील गूढ अध्यात्मही नाथांनी आपल्या रसाळ निरूपणाने अगदी सोपं केलं. माझी योग्यता नसताना माझ्या हातून रामायण रचून वदवूनही घेतलेलं आहे असं नाथांनी आपल्या या ग्रंथातून अनेक वार विनम्र भावाने नोंदवलेलं आहे. युद्धकांड समाप्तीच्या शेवटच्या म्हणजेच 92व्या अध्यायात तर नाथांनी कमालच केली. राम ओवळा परमानंद झाला त्रैलोक्य आनंद. एका जनार्दनी स्वानंद नित्यानंद रामायणी. युद्धकांडातला 92वा अध्याय आणि 48वी ही ओवी आहे. रामचंद्र भद्रासनी बसल्याचा असा सोहळा नाथ अतिशय काव्यात्मकतेने रंगवत आहेत. सीतेचा शोध घ्यायला मारुती लंकेत गेला होता. नाथांनी त्या लंकेचं वर्णनही मोठं मनोहरी केलेलं आहे. रामाने रावण बंधू बिभीषणाबद्दल विचारलं असताना त्यांनी सांगितलंय, खिरी तुपावर साखर, खिरी तुपावर साखर तैसे वचन अति मधुर. सत्यवादी रामानुचर श्रीरामचंद्र सुखकारी. लंकेत सर्व राक्षस दुष्ट आहेत. एकटाच बिभीषणच काय तो शुद्ध शरणार्थी आणि साधू वृत्तीचा आहे असं म्हटलं आहे. रामाला पाहून बिभीषणाविषयी झालेली अवस्थाही नाथांनी इथे वर्णन केलेली आहे, तीही यथार्थपणे. विसरला यौराज्य संपत्ती, विसरला स्त्री पुत्र संतती, विसरला राक्षस जाती, श्रीराममूर्ती ते कथा. जनसामान्यांनी प्रभू रामचंद्राचं नामस्मरण जरी मनपूर्वक केलं ना, तरीही अशा त्या बिभीषणासारखी भावावस्था त्यांना आयुष्यात अनुभवता येते. अभंग भाव भक्तीचा लाभ त्यांनीच करून घ्यावा. भक्तीसोबत शक्तीही त्यांच्या अंगी यावी आणि यासाठीच नाथांनी आपल्या या रामकथेतून असेच आदर्श लोकांसमोर ठेवलेले आहेत. नाथांनी भूतदया आणि परमार्थ यांची लोकजीवनाशी नेहमीच सांगड घातली आहे. साम दाम दंड भेद यापैकी कोणत्याही प्रकाराने युद्ध टाळावं. रावणाच्या एका अपराधाकरता त्याचा सर्व परिवार मारणं हे योग्य नाही आहे, अशी नाथांनी केलेली आपल्या या रामकथेतील टिप्पणीही अतिशय सूचक आहे. श्रीरामांनी रावणाला मारल्यानंतरही सीतेला आणण्याची विनंती बिभीषणाने सर्व वानरांना केली होती. सीतामाईंसाठी रथही गेला होता, पण त्यास सीतामाईंनीच नकार दिला आणि पायी चालत रामाने आमच्याकडे यावं अशा चित्रणाने लोकमानसावर होणाऱ्या सुसंस्काराची नाथांना अधिक महती वाटत होती हेच दिसून येतं. जगाची ठाई विषमता चित्तपणे भासवी चिंता. जगाचे ठाई विषमता चित्तपणे भासवी चित्ता. तेणे श्रवण कीर्तन करिता स्वये भगवंता रातले. असो, सीतामाई आणि प्रभू रामचंद्र जीव आणि शिव एकरूप झालेत. विंध्य पर्वताचा म्हणजेच अगस्ती ऋषींच्याकडून झालेल्या गर्वाहरणाचा प्रसंगही नाथांनी असाच बहारदार चितारलेला आहे. हनुमान शंकरांचं आत्मलिंग घेऊन गेल्याने नाथांनी त्याचंही वर्णन केलेलं आहे. हनुमानाला उशीर का झाला या चिंतेने रामाला फलाहारसुद्धा घेवत नव्हता, परंतु आपल्यामुळे बिचारे वानरही उपाशी राहतील असं ध्यानी येताच त्यांनी फलाहार घेतलाय. असे अगदी बारकावे देखील टिपण्यातलं लोकबोधाचं सूचनही खरं तर यथार्थच वाटतं. ज्ञानाचे मुख्य लक्षण सर्वानुभूती श्री भगवान. असा ज्ञानाचा ज्ञानोत्तर भक्तीचा संस्कारही नाथ या रामकथेतूनच घडवतात. भावार्थ रामायणावरील निरूपणातून नाथांनी डोळस प्रेमभक्तीची अशी रंगपंचमी खेळावी की त्या भक्ती पिचकारीतून अंगावर उधळले जाणारे रंग कितीही धुतले तरी ते फिक्कट न होता उलट अधिकच गडद होत जावेत. त्यातल्या नाना परींचे रंग न्याहाळत न्याहाळत लोकांनी सुखावून जावं, यासाठीच तर ही रंगपंचमी आहे. रामचरित्राकडे नाथांनी
त्यातील रामचंद्रांचा त्याग, त्याचा पराक्रम, त्याचा स्वाभिमान, लोकसंग्रह चातुर्य आदी गुणांवर लक्ष खिळवून ठेवलं होतं. रामराज्याची गुढी उभारली जावी तशी प्रेरणा भावार्थ रामायणातून मिळावी, हे विश्व आनंदाने भरून जावं, यासाठी हा ग्रंथ पूर्ण व्हायला हवा असं म्हणताच गावाच्या काळजाचे ठोके चुकले. निरूपणानंतर त्याने कातर आवाजात विचारलं, आज असं कसं म्हणलात ना नाथबाबा? त्यावर योग्य वेळ आल्यावर कळेल तुला, असं नाथांनी उत्तर दिलंय. कृष्णदास मुदगलांच्या रामायण ग्रंथाची तर पूर्णता नाथबाबांनीच करून घेतली होती. पैठण तसं विद्येचं माहेरघर. अनेक ग्रंथांची रचना इथे झालेली आहे. सम्राट अशोकाच्या शिलालेखात पैठणकरांचा इतिहास कोरलेला आहे. गाहा सप्तसई म्हणजेच गाथा सप्तशती हा प्राकृत भाषेतील पहिला ग्रंथ राजा हलाने पैठणलाच लिहिलेला आहे, हे विशेष आहे. हा राजा हल हा शतवाहन किंवा सातवाहन घराण्याचा होता. धर्मशास्त्रावर ग्रंथ लिहिणारे कमलाकर भट्ट हे पैठणच्याच बाराभट्टी घराण्यातले. न्यायालयातही धार्मिक प्रमाण ग्रंथ म्हणून मानला जाणारा निर्णय सिंधू ग्रंथही या कमलाकरांचाच आहे. अशा वैभवशाली परंपरेचा वारसा पुढे नेणाऱ्या पैठणच्या कृष्णदास मुदगलांनी आपल्या रामायण ग्रंथाची पूर्णता व्हावी या प्रयत्नात असतानाच ज्योतिषाने कृष्णदासांचा मृत्यू समीप आला असल्याचं सांगितलं. आणि मग त्यांचा रामायण ग्रंथ अपूर्णच राहिला का हो? तर नाही. त्यांनी नाथबाबांना आपला मृत्यू 11 दिवस पुढे ढकलण्याची विनवणी केली आणि कनवाळू नाथांनी आपल्या आयुष्यभराच्या साधनेचं फळ म्हणूनच देवाकडे कृष्णदासांसाठी करुणा भाकली आणि कृष्णदास मुदगलांसारख्या सद्भक्तांच्या हातून त्यांच्या रामायण ग्रंथाची पूर्णता होताच त्यांनी समाधानाने देह ठेवलाय. हे महद्भाग्य आहे. त्या रामायण ग्रंथाचंही महद्भाग्य म्हणायला हवं. नाथांनी भावार्थ रामायण कथेतून रामनाम हेच खरं औषध आहे असं सांगितलं की लोकांना नामभक्तीचा अधिकच लळा लागायचा. औषधी रसा माझी देख वेगी घालून चरणोदक, रस देता एका एक सकळ दुःख निरसेल, असा विश्वासही नाथ श्रोत्यांना देतात. त्यामुळे प्रपंच आणि परमार्थ यातलं अद्वैत कसं साधता येतं याचा वस्तुपाठही त्यातून जनसामान्यांनाही सहजपणे मिळत असायचा. रामनाम हेच खरं औषध आहे, हीच खरी अमृत संजीवनी आहे असं जे आवर्जून सांगितलंय ना, तसंच नामस्मरण हे साधकाचं खरं भूषण म्हणायला हवं असंही पुढे म्हटलेलं आहे. मारुतीने आणलेल्या वनौषधींचा उपचार सुषेण या वैद्याने लक्ष्मणावर केला, परंतु ते औषध काही लागू पडेना. तेव्हा मारुतीने त्या वैद्यांना काय सांगितलं की तुझ्या वैद्यकशास्त्राचा अभिमान तुला असल्यामुळे असं होत आहे. श्रीरामांचं चरणोदक त्यात घाल आणि रामनाम घेत कर उपचार. तसं केल्यावर खरोखरीच लक्ष्मण शुद्धीवर आल्याची कथा सांगूनच नाथांनी नामगजर केलाय. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. रामनामाचं महत्त्व अलीकडच्या काळातही संत महंतांनी सांगितलेलंच आहे. गुरुदेव रानड्यांनीही भारतीय आणि पाश्चिमात्य तत्त्वज्ञानाचा, वेदांताचा आणि संत वाङ्मयांचा अभ्यास करून नामस्मरण भक्ती योगाचं विवेचन करणारं ज्ञानमूलक, नीतिप्रधान, आत्मसाक्षात्कार असे अनेक ग्रंथ लिहिलेले आहेत. सर्वानुभूती श्री भगवंत हाची मुख्यत्वे परमार्थ हेच नाथांना रामायण कथेतून सांगायचं होतं. आजचा भाग दुसरा आपण इथे संपवणार आहोत. जय श्रीराम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम.